मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री शिंदेंच्या रामगिरी बंगल्यावरती सध्या बैठक सुरू आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत। आज मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे सभागृहामध्ये आपली भूमिका मांडणार आहेत, सरकारची भूमिका मांडणार आहेत। शिंदे समितीने सादर केलेला दुसरा अहवाल सुद्धा सरकारने स्वीकारलेला आहे। आज विशेष कॅबिनेट बोलावलं जाण्याची सुद्धा शक्यता आहे आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते। आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री शिंदेंच्या रामगिरी बंगल्यावरती सध्या बैठक सुरू आहे। या बैठकीला राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित असल्याची माहिती मिळते। निलेश बुधावले आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देईल। निलेश, मराठा आरक्षणाच्या दृष्टीने आज काही महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात असं दिसतंय। बैठकीमध्ये सध्या काय घडतंय, काय अपडेट्स आहे? काल मराठा आरक्षण प्रश्नी जो शिंदे समिती नेमण्यात आली होती त्यांना जो अहवाल तयार केला आहे तो अहवाल सबमिट करण्यात आलेला आहे। सूत्रांच्या माहितीनुसार जवळपास 54 लाख नोंदी त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत। यासोबतच कास्ट व्हॅलिडिटीमध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत ह्या देखील बाबी या अहवालाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेली आहेत। यावरच सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रामगिरी निवासस्थानी बैठक सुरू असल्याची माहिती मिळते। दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि सध्या मराठा आरक्षणावरून या ठिकाणी चर्चा सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने काही घोषणा करतायत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की आज कॅबिनेटची 6:30 वाजता बैठक होती। तत्पूर्वी जो अहवाल देण्यात आला होता, उपसमितीची काल बैठक देखील झाली होती, तो अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत ठेवणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे मुख्यमंत्री आज सभागृहात मराठा आरक्षणावरून जो अहवाल प्राप्त झाला त्याच्यावर काही बोलतायत का, की पुन्हा चर्चा जी आहे ती उद्या होणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। मात्र सध्या या मराठा आरक्षणाच्या दृष्टीनं मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक पार पडताना पाहायला मिळते। निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।